आज जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या। त्यात विकासकाने केलेले घरसंदर्भातील फसवणूक, रेशनिंग ऑफिसबाबत विषय, शैक्षणिक विभाग, पाणी विषय असे विविध विषय याबाबत तक्रारी आमदार केळकर यांच्याकडे प्राप्त झाल्या। मुंबई महापालिकेकडून ठाण्याकरिता माझ्या पाठपुराव्यामुळे 5 MLD पाणी वाढवून मिळाले होते। त्यामुळे घोडबंदरवासियांना पुरेसे पाणी मिळत होते, पण ते पाणी मुंबई महानगरपालिका बंद करणार असे समजताच मी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना पाणी बंद करू नये असे सांगितले असून त्यांनीही आश्वासित केले असल्याचे आमदार केळकर यांनी बोलताना सांगितले। तसेच फसवणुकीचे अनेक तक्रारी वाढल्या असून पोलीस स्टेशनला तर जाऊन बघितलेत तर फसवणुकीचे प्रकार याबाबत तक्रारी दिसून येतील। आमच्या जनसंवादाच्या माध्यमातून शेकडो जणांना न्याय मिळवून दिला आहे असे आमदार केळकर यांनी सांगितले। नाना नदी उद्यान हे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी महापालिकेने संरक्षित केलेले असून एकामागून एक सिमेंट काँक्रीटचे जंगल उभारण्याचा कट ठाणे महानगरपालिकेने घातला होता। तो माझिवडा गावातील नागरिक, युवा आणि लहान मुलांच्या आंदोलनाने तसेच जनसेवक आमदार श्री संजय केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उद्ध्वस्त करण्यात आला। कुठल्याही विहिरीला संरक्षित करून त्याचे पाणी RO फिल्टर प्लांटद्वारा पुन्हा वापरात आणले जाते। हा प्लांट 6x6 मीटरचा असून आणि तो त्याच विहिरीवर बांधला जातो जेणेकरून त्याचा वापर अधिक क्षमतेने करता येतो। परंतु माझिवडामध्ये काही विकासकांच्या हस्तक्षेपामुळे हा प्लांट महानगरपालिकेच्या जनतेसाठी आरक्षित भूखंडावर स्थलांतरित करण्यात आला। माझिवडा गावातील 30 ते 35,000 लोकसंख्या असून ही त्याच एकमेव उद्यानाचा वापर करत होती आणि तोही हिरावून घेण्याचा घाट ठाणे महापालिकेने घातलेला होता। परंतु जागरूक नागरिकांनी आमदार साहेबांच्या मदतीने तो हाणून पाडला। माननीय जनसेवक आमदार श्री संजयजी केळकर साहेब यांनी माझिवडा गावातील उद्यानाला वाचवण्याची ही दुसरी वेळ आहे। याआधी माझिवडा नाका येथील उद्यान केळकर साहेबांनी स्वतः उभे राहून नागरिकांसाठी खुले करून दिले होते। श्री सचिन शिंगारे यांनी माननीय आमदारांच्या मार्गदर्शनाखाली आणि नागरिकांच्या सहकार्याने वरील लढा यशस्वीपणे पार पाडत स्थानिक नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे। आज आता एवढा धोधो पाऊस पडत असून देखील सकाळपासून एकामागे एक निरनिराळे अडचणीत असलेले काही समस्या, काही निवेदने घेऊन लोक आले। मुंबईहूनही काही प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी मांडले गेले। BMCच्या संबंधामध्ये BMCच्याकडनं आपल्याला पाणी जे मिळतं ठाण्याला, तर ते पाणी आपल्याला काही MLD अधिकचं मिळावं म्हणून मी स्वतः प्रयत्न केले होते आणि ते आपल्याला मिळालंही होतं। जवळजवळ 5 MLD पाणी वाढवून मिळाल्यामुळे काही प्रमाणामध्ये घोडबंदरवासियांना आपण दिलासा दिला होता। परंतु आता पुन्हा त्यांनी ते पाणी बंद करण्याची नोटीस दिली होती, तर त्या अनुषंगाने माझं BMCच्या अतिरिक्त आयुक्तांशी पण लगेच बोलणं झालं, कारण आपल्या लोकांची विनंती होती की हे पाणी बंद होता कामा नये। तर त्यांनी पण आश्वासित केलं की हे आम्ही चालू ठेवू आणि तुमचं जे पाणी बंद करण्याची जी नोटीस दिलेली आहे तर ती आम्ही योग्य वेळेला मागे घेऊ, आत्ता जे चालू आहे ते चालू ठेवू। अशी काही सार्वजनिक लोकांच्या संबंधातलेही विषय अधिकारी पुढे आणतात आणि याच्यामध्ये लोक घरं बुक करतात, घराचाही पत्ता नसतो आणि पैसे देऊन बसलेले असतात। अशा प्रकारच्या केसेस आज पण आल्या। म्हणजे ही एक वेगळीच मोडस ऑपरेंडी सुरू झाली आहे की लोकांकडनं पैसे घ्यायचे आणि हे गरीब लोक आहेत बिचारे। म्हणजे ज्यांनी आता पैसे दिले त्याची मुलगी जी आहे ती बिचारी दिव्यांग आहे, त्याला स्वतःला इतकी गरिबी आहे तरी देखील त्या माणसाने 3 लाख रुपये दिले आणि अजून एक वीट दिसत नाही आहे आणि पैसेही परत केले जात नाही, त्याला त्याच्या ऑफिसमध्येही उभं केलं जात नाही। तर त्याच्यामुळे आम्ही आता त्या विकासकाशी संपर्क केलेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याला निश्चितपणे आम्ही न्याय देण्याचं काम करू। आपल्या इथे सध्या भरती प्रक्रियेचं आम्ही जसं प्रशिक्षण घेतलं परवा, तर फायलेरिया डिपार्टमेंटमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत ते देखील माझ्याकडे आले होते, कारण त्यांचंही अचानक काम बंद करून टाकलं। आता जी 5-5, 10-10, 20-20 वर्ष काम केलेली आहे त्यांनी जायचं कुठे, तर तोही विषय नोकरदारीच्या संबंधामध्ये या ठिकाणी लोक घेऊन आले होते। असे विविध विषय, याच्यातला महत्त्वाचा विषय अगदी सुरुवातीला मी आल्या माझ्याकडे जो आला, ही घोडबंदर वासीय जे आहेत जसं ट्रॅफिक जाममुळे त्रस्त आहेत
तसं रुंदीकरण जे आहे म्हणजे सर्व्हिस रोड मुख्य रस्त्यामध्ये घ्यायचा घाट घातला जातो. त्याच्यासंबंधी बरंचसं आम्ही मुवमेंट सुरू केलेली आहे. त्याच्या संबंधातले MMRच्या बरोबर मीटिंग देखील घेतलेल्या आहेत. परंतु त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांचा निवेदनं दिली. जवळजवळ 10 असोसिएशनच्या लोकांनी मिळून पुन्हा ती निवेदनं दिली. त्याचंही पुढच्या काळामध्ये आम्ही मार्ग काढतो आहोत. नागरिकांना मी वेळोवेळी आवाहन करतो. म्हणजे विद्यार्थ्यांची तर एवढी मोठी फसवणूक होते की नोकरी ज्यांना पाहिजे तर बेरोजगार मंडळींना फार मोठ्या प्रमाणामध्ये या ऑनलाईनच्या माध्यमातून फसवलं जाते. प्लेसमेंटचे ऑफिसेसचं पेव फुटलं आहे आमच्या इथे शहरामध्ये. आणि लोक देशभरामधनं इथे तरुण येत आहेत ऑनलाईनची सगळ्या जाहिराती बघून आणि त्यांचे पैसे तिथे भरले जात आहेत. नोकरीचाही पत्ता नाही आणि पैसेही परत त्यांना मिळत नाही. अशी शेकडो उदाहरणं झाली. ही एक फसवणूक आहे. विकासकाकडनं केली जाणारी फसवणूक आहे. अशा निरनिराळ्या इझी मनीच्या माध्यमातून तरुणांची किंवा गरजवंतांची त्यांना फसवणूक केली जाते. तर माझं आवाहन आहे की याच्यामध्ये कुठलंही आमिष, जसं अमुक एक रक्कम भरली की आम्ही जास्तीचं व्याज देऊ असं आमिष दाखवलं जातं. लोक बिचारे अख्खं त्यांची नोकरीचे सगळे पैसे जे आहेत ते त्याच्यामध्ये टाकतात. तर आपण कुठे ना कुठे योग्य त्या ठिकाणी आणि कुठेच नाही तर पोलीस स्टेशनला आपण जाऊन चौकशी करा. ही फसवणूक वाढलेली आहे आणि लोकांची लाखो रुपयाच्या फसवणुकी ज्या आहेत त्या ठिकाणी झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि त्या दृष्टीने देखील मी हे आव्हान करतो. नोकरी इच्छुक असलेले विद्यार्थी असतील, तरुण असतील किंवा इन्व्हेस्ट करणारे आम नागरिक असतील किंवा विकासकाकडे आपल्याला घरदार मिळण्याकरता घरकुलासाठी तर त्याची पूर्ण चौकशी केल्याशिवाय खिशातले पैसे आपण भरू नका अशी माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे. या ठिकाणी रोजचे असंख्य लोक जे आहेत या फसवणुकीचे बळी पडलेले इथे येत आहेत. आम्ही आमच्या परीने त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. पण मूळच फसवणूक होऊ नये म्हणून आपण देखील जागरूक राहा.